सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सोलापूर येथे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या सर्व हिंदू बांधवांचं प्रथमतः या ठिकाणी मी अभिनंदन करत स्वागत करतो की शेजारच्या बांगलादेशात आपल्या हिंदू बांधवांवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरती आवाज उठवण्यासाठी जो आपला हिंदू एकवटलेला आहे याचं प्रथमतः सर्वांनी स्वागत केलं पाहिजे की आपला भाऊ एका देशात संकटात असताना आपण त्याचा कुटुंबातला सदस्य समजून सोबत येणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असते। आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये कशा पद्धतीने हिंदू समाजावरती अत्याचार केला जात आहे। एकीकडे भारताचे तुकडे 1947 ला धर्माच्या आधारावरती केले गेले असताना काही लोकांना सर्व धर्म समभाव म्हणून या ठिकाणी ठेवण्याची मुभा काही जुन्या लोकांना दिली आणि अशातनं आज जी परिस्थिती एकंदरीत जागतिक स्तरावरती बदलत चाललेली आहे। आपण एकीकडे भारत सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असताना काही लोक जिहादी मानसिकतेतनं आपल्या हिंदू लोकांवरती शक्य असेल त्या ठिकाणी अत्याचार करून आपल्या लोकांना त्रास देण्याचं काम करत आहेत। आता कुठेतरी आपण सगळे भारतीय म्हणून एकत्रित येऊन याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। मी या माध्यमातून एवढंच सांगतो, हिंदू जेव्हा जागा होतो, हिंदू जेव्हा एक होतो तेव्हा त्याचा निकाल हा शहर मध्यसारखा लागतो। हिंदू जेव्हा पेटून उठतो त्यावेळेस महाराष्ट्रातला निकाल महायुतीच्या बाजूने कशा पद्धतीने लागला हे देखील आपल्याला सगळ्यांनी पाहिलेलं आहे। येणाऱ्या काळात भारतातला सगळा हिंदू अशाच पद्धतीने ज्यावेळेस एक होईल त्यावेळेस निश्चितच मला खात्री वाटते की जगातला कुठलाही धर्म हिंदूंकडे डोळे वर करून बघण्याचं काम करणार नाही, एवढी ताकद हिंदूंच्या एकतेमध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। काही जिहादी मानसिकतेचे लोक स्वतःच्या पक्षाची देशद्रोही राष्ट्रद्रोही विचारधारा या भारतात रुजवताना लोकशाहीच्या पवित्र मंदिरात शपथ घेताना बिनलाजीपणे पाकिस्तानचं कौतुक करतात। अशा जिहादी मानसिकतेला आपण सगळे हिंदू एकत्रित येऊन त्या विचारधारेला आपण कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे। आज एकीकडे बांगलादेशमध्ये एवढ्या हिंदूंवरती अत्याचार होत असताना कुठेही जिहादी लोक समर्थनार्थ पुढे येत नाही। काल परवा एखादा माणूस येऊन समर्थनाची बातमी आपल्या समोर दाखवली जाते, परंतु जे राष्ट्रप्रेमी लोक आहेत त्यांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे। एपीजे अब्दुल कलामांच्या विचारांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे, परंतु भारतात राहून जे भारताच्या विरोधात आहेत, जे पाकिस्तानची मॅच जिंकल्यानंतर फटाकडे फोडणारी नीच मानसिकता आहे, या नीच मानसिकतेच्या विरोधात हिंदू समाज काल पण होता, आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे एवढी मला निश्चित खात्री आहे। हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, वीर शिरोमणी महाराणा प्रतापजींचा आहे। इतिहास तपासा, आपण कधीच स्वतःहून कोणाच्या नादाला लागत नाही, परंतु कोणी जर हिंदूंना डिवचलं तर आपण त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही। हा हिंदू समाजाचा इतिहास आहे। तर आणखी भारत पाकिस्तान तुम्ही सुद्धा संबंध बघा, भारत कधी स्वतःहून चूक करत नाही, परंतु जर पाकिस्तानकडनं चूक केली असेल तर त्यावेळेस भारत तितक्याच आक्रमकपणे उत्तर देतो। मी या माध्यमातून बांगलादेश सारख्या देशाला सांगू इच्छित आहे की तुमचे ऑलरेडी तुकडे झालेले आहेत, तुम्ही जर अशा पद्धतीने हिंदूंना डिवचलं तर कणखर असलेले नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून हिंदू स्वाभिमान एकवटला तर भविष्यात या बांगलादेशचे निश्चितच आणखी तुकडे होतील एवढी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलाय। येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना अशाच पद्धतीने एक राहून काम करायचं एवढं बोलून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।